त्रिशक्ती महाकाव्य अध्याय 8 नंदीचे रहस्य मंगलाचरण त्रिशक्ती संयुक्तम तेजो धर्मस्य जीवनम यत्र सत्यम तत्र जयः यत्र करुणा तत्र शिवः। अर्थ जिथे ज्ञान धैर्य आणि करुणा एकत्र येतात तिथे धर्माचे तेज प्रकट होते, जिथे सत्य असते तिथे विजय असतो आणि जिथे करुणा असते तिथे शिवतत्व वास करते। महाशिवरात्रीच्या त्या दिव्य स्वप्नाला काही दिवस उलटले। तीनही बालकांनी आपल्या दैनंदिन जीवनात परत प्रवेश केला, परंतु त्यांच्या अंतःकरणात एक प्रश्न सतत घुमत होता। त्रिशक्ती म्हणजे नेमके काय? त्या प्रश्नाचे उत्तर अजून कोणाकडे नव्हते, पण कैलासावर त्या प्रश्नाचे उत्तर काळाच्या गर्भात सुरक्षित ठेवले गेले होते। कैलासाच्या प्रवेशद्वाराजवळ नंदी स्थिर उभे होते। हजारो वर्षे त्यांनी भगवान महादेवांच्या सेवेत एक क्षणही विचलित न होता पहारा दिला होता। त्या दिवशी माता पार्वती त्यांच्या जवळ आल्या। त्यांनी प्रेमाने विचारले, नंदी, तू इतका गंभीर का दिसतोस? नंदीने मस्तक नमवले, माते, मला विश्वात बदल जाणवत आहे। 3 प्रकाशरेषा अधिक तेजस्वी होत आहेत, पण त्याचवेळी अंधारही अधिक गडद होत आहे। माता पार्वती म्हणाल्या, जिथे प्रभात जवळ येते तिथे रात्रीचा अंधारही शेवटचा प्रयत्न करतो। तेवढ्यात भगवान महादेव तेथे प्रकट झाले। त्यांच्या हातातील त्रिशूळ मंद तेजाने झळकत होता। महादेवांनी नंदीकडे पाहून सांगितले, वेळ आल्यावर तू पृथ्वीवर जाशील। नंदीने आश्चर्याने विचारले, स्वामी, मी? महादेव उत्तरले, हो, परंतु तुझ्या खऱ्या स्वरूपात नव्हे, एका साध्या वृद्ध तपस्व्याच्या रूपात। नंदीने पुन्हा प्रश्न केला, माझे कार्य काय असेल? महादेव म्हणाले, धर्म शिकवणे नाही, परीक्षा घेणे, कारण पात्रतेशिवाय मिळालेली शक्ती विनाशाला कारणीभूत ठरते। जे सवाल आधी आहे त्याच वेळी पृथ्वीवर तीनही बालके आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या परीक्षा देत होती। हिमालयातील बालकाने एका जखमी हरिणाला वाचवण्यासाठी स्वतःचे अन्न त्यागले। नगरातील बालकाने शस्त्रस्पर्धेत जिंकूनही पराभूत मित्राचा अपमान होऊ दिला नाही। गावातील बालकाने नदीत पडलेल्या एका अनोळखी मुलाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला। दूर बसलेल्या सप्तऋषींनी ही दृश्ये पाहिली। महर्षी वसिष्ठ म्हणाले, तिघेही योग्य दिशेने चालले आहेत, पण नियती अजून निर्णय घेणार नाही ना। रात्र झाली। कैलासावर महादेवांनी डमरू हातात घेतला। त्यांनी एकदाच डमरू वाजवला। त्या नादाने पृथ्वीवरील एका अतिप्राचीन गुहेचे दार हलकेसे उघडले। हजारो वर्षांपासून बंद असलेले ते दार आज प्रथमच हलले होते। त्या गुहेत काय होते? दिव्यास्त्र, गुप्त ज्ञान, की काळालाही अज्ञात असे एखादे रहस्य? कोणीच जाणत नव्हते, पण त्या गुहेच्या अंतरंगातून एकच शब्द प्रतिध्वनित झाला, समय। आणि कैलासावर उभे असलेले नंदी प्रथमच पृथ्वीकडे निघण्याची तयारी करू लागले। अध्याय 8 समाप्त।